जय ओबीसी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मागील 6 दिवसापासून या संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे. आणि जे मागे मुंबईमध्ये जे आंदोलन झालं आणि मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि कुठेतरी एक असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता की आपल्या आरक्षणामध्ये कोणी गदा तर नाही आणणार. पुढाकार घेऊन माननीय डॉक्टर बबनराव तावडे सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन इथे पुकारलं, सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की ओबीसी जागृत आहे. जो ओबीसी उठ्या धरून त्यांच्या आरक्षणावर गदा आली तर ओबीसी आक्रमक होणार. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फार फार आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजाच्या मध्ये समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. एकदा जोरदार सगळ्यांनी त्याच्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा जय ओबीसी. आणि निश्चितच ज्या प्रकारे गोव्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार, तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू, त्या सर्व मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा शब्द ठेवला आणि आज माननीय अतुलजी सावळे साहेबांना इथे पाठवलं. एक फार मोठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक विजय आहे की 6 दिवसाच्या उपोषणात आपल्या 12 मागण्या पूर्ण झाल्या. 14 आपल्या मागण्या होत्या, 2 याच्यात आहे. आणि आजच आम्ही इथे यायच्या आधी या सगळ्या संदर्भात स्वतः सावळे साहेब, अतुल सावळे साहेब चीफ सेक्रेटरी सोबत बोलले, फायनान्स सेक्रेटरी सोबत बोलले, ओबीसी विभागाचे सचिव ते सोबतच घेऊन आले आणि ते सगळं पुढच्या मंगळवारी या सगळ्या बैठकीचं कोणत्या तारखेला GR निघणार हे आपल्याला ते सांगून देतील. मला वाटतं पुढच्या महिन्याभरात हे 12 जे विषय आपले क्लिअर होतील आणि शेवटचे 2 जे विषय आहेत, 2 जे विषयात ते माननीय फडणवीस साहेबांसोबत आपण मंगळवारी चर्चा करून काही ना काही त्याच्यातही निश्चितच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. राज्य शासनाने यावेळेस फार एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली. अतुल सावळे साहेब ओबीसी मंत्री झाल्यापासून आपले अनेक जवळपास 25-30 GR त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे आणि आणखीनही हे सगळे हे 12 GR निघाल्यावर मला वाटतं सर्वात जास्त देशात GR ओबीसीसाठी GR काढलेला महाराष्ट्रात हा प्रथम राज्य राहणार आणि तिथं सर्वात मोठं श्रेय माननीय फडणवीस साहेबांना, अतुल सावळे साहेबांना आहे, पण तितकंच श्रेय डॉक्टर बबनराव तावडे सरांना सुद्धा आहे.